नाव विकास नरहरी पाटील. मी रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भेंडखळ येथे कार्यरत आहे. माझ्या तालुक्याचं नाव उरण आहे आणि माझा जिल्हा आहे रायगड. मी या ठिकाणी जे साहित्य बनवलं आहे, साहित्य एक उपक्रम आहे. साहित्य म्हणजे फोमचा वापर करून या ठिकाणी साहित्य बनवलं. म्हणजे ह्याचा व्यापार जो आहे तो मॅग्नेटपासून शैक्षणिक निर्मिती आहे. बघा, आपण साधारण कागद जर असे घेतले तर जे कागद ह्याच्या पाण्यामध्ये पडलं काय विद्यार्थ्यांनी हाताला उकळून जाऊ शकतात. परंतु या ठिकाणी मी फोमचा वापर केला. या फोमची बाजारात किंमत पाहिली तर आपण 150-200 रुपये मीटरमध्ये असते. परंतु हे टाकाऊ जे आहे जे बॅनर असतात त्या बॅनरच्या टाकाऊपासून साहित्य केलेलं आहे, कटर वगैरे करून त्याचा वापर या ठिकाणी मी केलेला आहे. सुरुवातीलाच या ठिकाणी बघा ज्ञानकुंभ आहे. ज्ञानकुंभामध्ये या ठिकाणी मॅग्नेटचा वापर केलेला आहे. या ठिकाणी आपण सुरुवातीला मुलाक्षरी जी आहेत अशा प्रकारे सर्व मुलाक्षरी जी आहेत मुलाक्षरीचा वापर या ठिकाणी करू शकतो. आपण मुलाक्षरी त्यांची ओळख करून दिली, विद्यार्थी स्वतः हाताळू शकतात. त्याच्यापासून साहित्य निर्मिती जी आहे ती निर्मिती केल्यानंतर स्वतः हाताळून ते स्वतः विद्यार्थी या ठिकाणी ते साहित्य लावू शकतात. आता हे मी लावलेलं आहे, पण विद्यार्थी स्वतः सुद्धा या ठिकाणी शब्द तयार करू शकते. प्रधान आई हा शब्द आहे. आई हा शब्द आहे, तो आई हा शब्द या ठिकाणी तयार होणार आहे. आपण निर्मिती केली तर विद्यार्थी त्या ठिकाणी साहित्य तयार करणार आहे. हे झाले मुलाक्षरांची संपूर्ण मुलाक्षरांची ओळख या ठिकाणी. त्यानंतर बघा आता टेबल जे आहे, टेबल आहेत किंवा अंक. हे या ठिकाणी अंक आहेत 1 ते 100 पर्यंतचे अंक आहेत. ते अंक या ठिकाणी आपण असे मांडू शकतो. या अंकांची ओळख 1 ते 100 पर्यंतच्या अंकांची ओळख दिल्यानंतर विद्यार्थी स्वतः 1 ते 10 पर्यंत बोलू शकतात. क्रमाने ते लावू पण शकतात. कारण काही विद्यार्थी असे असतात 2, 3, 4, 10 पर्यंत 100 पर्यंत अंक बोलतात. क्रम कसा लावतो माहिती नाही. पण या साहित्याच्या क्रम कशा प्रकारे संख्येचा लावायचा यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे तोरणे मॅडम. ओळख जी आपल्याला मिळेल ते आपण मंचावर या. हे अंक ओळख झाली. त्यानंतर हा टेबल आहेत. टेबल आहेत आपले 20 पर्यंत 5 पर्यंत असतील, त्यांना 20 पर्यंत तरी टेबल पाठ व्हायला पाहिजे. केंद्र समन्वयक अभिनंदन जाधव सर यांना विनंती आहे आपण त्यांचं स्वागत करावं. बेत्रिक 6 बेचोक 8 बेपंचे 10 बेसक 12 बेसक 14 म्हणजे टेबल हा 2चा टेबल आहे. या ठिकाणी 2चा आपण जे 30 पर्यंत टेबल आहे त्या 30 पर्यंत टेबल हे विद्यार्थी करतात. हा या ठिकाणी 2चा टेबल आहे. मग याच्यातून या 2च्या टेबलमध्ये बघा आपल्या 2चा वर्ग किती आहे. परीक्षकांचं स्वागत करूया आपण. डॉक्टर सुवर्णा तोरणे मॅडम अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पनवेल रायगड. आपलं खूप खूप स्वागत. आणि आता 16 हा 16चा वर्ग सुद्धा दाखवू शकतो. परीक्षणाला सुरुवात होईल. सर्व जे शिक्षक आहेत त्यांनी आपापली तयारी ठेवा. सुरुवातीला नागपूर विभाग सुरू होईल परीक्षा. 5 ते 15 5 ते 20 5 25 5 ते 30 हा या ठिकाणी 5चा टेबल आपण घेतलेला आहे. हा 5चा टेबल घेतलेला आहे. या ठिकाणी सुद्धा आपण विद्यार्थी वर्गाची समसंख्याची कोणत्या बघायचं, समसंख्या कोणकोणत्या आहे ते आपण विद्यार्थ्यांना सांगतो. बाबा 10 आहे, 30 आहे, 20 आहे. या समसंख्या जर विषम संख्या असणाऱ्या कोणकोणत्या संख्या आहेत 25 आहेत, 15 आहे, 5 या विषम संख्या. तर अशा प्रकारे या संख्यांची ओळख आपण करून देऊ शकतो. हा झाला टेबल झाला. त्यानंतर इंग्रजीचे शब्द आहेत. इंग्रजी शब्दसुद्धा ओळख या ठिकाणी बॅट, मँगो, कॅट याची स्पेलिंग लिहिणार आहे. स्पेलिंग लिहून शब्द तयार करणे, स्वतः तयार करणे. अशा प्रकारे ज्ञानकुंभाचा उपयोग आहे. मराठी असेल, गणित, इंग्रजी या साहित्यासाठी या ज्ञानकुंभाचा आपण उपयोग करू शकतो. त्यानंतर हा जो ब्लॅकबोर्ड आहे बघा, हा ब्लॅकबोर्ड सर्व शाळांमध्ये, पण हा पत्र्याचा आहे. शासनाने, महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत हा बोर्ड दिलेला आहे. आणि सर्वांनी याचा एक वापर केला असेल काय, पण मला एक सुचलेली आयडिया आहे. त्याप्रमाणे या बोर्डाचा वापर करून ही मॅग्नेटचा आहे. मॅग्नेट का आपण विकत आणायला पाहिजे असं काही नाही. TV असेल, साऊंड असेल, त्याच्या पाठीमागे गोल राऊंडमध्ये मॅग्नेट फोडल्यानंतर त्याचा वापर या ठिकाणी आपण करू शकतो. आता या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे प्रशासकीय विभाग, प्रशासकीय एकूण विभाग. प्रशासकीय विभाग होता आपण कोणकोणते प्रशासकीय विभाग, कोकण विभाग आहे, नाशिक विभाग आहे,
पुणे विभाग आहे, अमरावती विभाग आहे, संभाजीनगर विभाग आहे, नागपूर विभाग आहे. एकूण 6 हे प्रशासकीय विभाग आहे. आता हे प्रशासकीय विभाग झाले, पण या आता आपण या ठिकाणी ह्या ज्या आपल्या स्पर्धा झाल्या आहेत या स्पर्धा कुठं आहेत? कोकण विभागामध्ये राज्याच्या स्पर्धा झाल्या. तर कोकण विभागामध्ये कोणकोणते या ठिकाणी जिल्हे आहेत ते आपण जिल्हे पाहूया. तर विद्यार्थ्यांना सहज कोकण विभागामध्ये कोणते आता ज्या स्पर्धा या ठिकाणी आहेत तो म्हणजे ठाणे. कोकण विभागातला हा जो जिल्हा आहे तो आहे ठाणे जिल्हा. त्या ठाणे जिल्ह्यामध्ये त्या कोकण विभागात रायगड येतो, सिंधुदुर्ग येतो, मुंबई येते, पालघर येतो, रत्नागिरी आणि मुंबई उपनगरी अशा प्रकारे हे कोकण विभागामध्ये जे आहे ते कोकण विभागामध्ये मोडणारे हे जिल्हे आहेत. आता या ठिकाणी बघा हा आणखी दुसऱ्या त्याला रायगड जिल्हा आहे. रायगड जिल्ह्याच्या शेजारी कोणकोणते आहेत तर ठाणे आहे, मुंबई उपनगर पण येतो, मुंबई येते आणि रत्नागिरी हे सुद्धा याच्यातून आपण सांगू शकतो. म्हणजे अशा प्रकारे याची ओळख जी आहे जिल्ह्यांची पण ओळख होईल, प्रशासकीय विभागामध्ये कोणकोणते विभाग येते ती याच्यातून आपण ओळख घेऊ. त्यानंतर मूळ संख्या ज्या आहेत एकूण 1 ते 100 मध्ये बघा मूळ संख्या ज्या आहेत 1 ते 100 मध्ये मूळ संख्या एकूण किती आहेत? 25 आहे. 25 मधून 1 ते 50 मध्ये येणाऱ्या मूळ संख्या किती आहेत? 15 आहे. आणि 15चं पण मी ॲक्च्युली वेगळं करण्याचा प्रयत्न केला. 1 ते 10 मध्ये मूळ संख्या आहेत त्या 2, 3, 5 आणि 7 ह्या 1 ते 10 मध्ये येणाऱ्या मूळ संख्या आहेत. त्यानं मी भगव्या कलर दिला केशरी. 1 ते त्यानंतर 11 ते 20 मध्ये येणाऱ्या याच्या संख्या आहेत. 23 ते 30 मध्ये या 30 मध्ये येणाऱ्या संख्या. अशा प्रकार संख्येची मूळ संख्यांची ओळख आहे. मूळ संख्यांची ओळख आपण याच्यातून करून देऊ शकतो. विद्यार्थ्यांना सहज लक्षात राहतील. हा जो प्रश्न आहे हा प्रश्न स्कॉलरशिपला 10 मार्क्स संख्यांवरील ज्ञान याच्यावर आधारित प्रश्न आहे. त्याच्यासाठी हा अतिशय उपयुक्त असणारा हा घटक आहे. त्यानंतर बघा वारांची नाव विद्यार्थी सांगितले. वारांची नाव कोणकोणते आहेत ते विद्यार्थी सांगतील. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार हे वारांची नाव आहेत. तर अशा प्रकारे आपण वारांची नाव या ठिकाणी सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, 24 डिसेंबर तयारीत राहा. काही 32 विद्यार्थी झाली की 34 सहज सांगतात सोमवार, मंगळवार, ओके. बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. पण त्यांना क्रम कसा लावायचा ना ते क्रम त्यांना मात्र येत नाही. जर हे साहित्य त्यांच्यासमोर ठेवलं तर बरोबर कसा पण क्रम असतो ते स्वतः ते उचलते. बाबा हा सोमवार आहे, सोमवार नंतर मंगळवार येतो, मंगळवार नंतर कुठला वार येतो, बुधवार येतो. अशा प्रकारे वारांचा क्रम जो आहे क्रम ते व्यवस्थित विद्यार्थी लावू शकतील. त्यानंतर त्याचप्रमाणे तशाच महिन्यांची ओळख आहे. हे जे महिने आहेत आपले एकूण 12 महिने आहेत त्या महिन्यांची ओळख सुद्धा आपण या ठिकाणी आपण देऊ शकतो. आता मार्च आहे, ऑगस्ट, सप्टेंबर येणारा क्रम कसा आहे तो क्रम कसा आहे किंवा कुठला महिना किती दिवसांचा आहे हे पण या ठिकाणी आपण त्यांना सांगू शकतो. अतिशय महत्त्वाचं हे साहित्य जे आहे ते म्हणजे हे साहित्य. या साहित्यातून आपण विद्यार्थ्यांना संख्या ओळख करून देऊ शकतो. संख्यांची विद्यार्थी स्वतः निर्मिती करू शकतील. त्यांचा संख्यांचा लहान मोठे प्रमाण तुमचं सांगू शकतो आणि संख्यांची स्थानिक किंमत या ठिकाणी आपण सांगू शकतो. आता या ठिकाणी हा 2 अंक आहे. त्यानंतर हा 1 आहे. 4 पर्यंत. तर या दोन्ही वर्गासाठी कारण मी पहिली आणि दुसरीला शिकवतो आणि माझा भाग जो आदिवासी वर्ग असल्या कारणामुळे विद्यार्थ्याची अशा प्रकारे पहिल्यांदा ह्या दोनची किंमत किती झाली? ह्या दोनची त्याची स्थानिक किंमत 1, 2, 3, 4 शून्य म्हणजे या दोनची किंमत किती आहे? 20,000. ती दोनची किंमत किती झाली? आपण 20,000 सांगू शकतो. त्यानंतर ह्या 1ची किंमत किती होईल तर 10,000 होणार आहे. 1000 होणार. 1ची किंमत किती? 1000 होणार आहे. त्यानंतर तर अशा प्रकारे संपूर्ण सर्व कमी जास्त आहे तर तुम्हाला सांगतो मॅडम की हे जे अंक आहेत त्या अंकांची स्थानिक किंमत स्थानिक संख्या ह्या शून्याची 0 येणार आहे, त्या 6ची 7 येणार आहे आणि 3ची 7 ही स्वतः मी निर्मिती केली. विद्यार्थ्यांना सुद्धा आपण अंक बघतो. विद्यार्थी स्वतः येऊन आणि निपुण जर त्या त्याला ठिकाणी जर असेल तर या साहित्याच्या आधारे त्याला स्थानिक किंमत किती आहे ती विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी संख्यांची अंक ओळख स्थानिक किंमत असणारी हे अतिशय साहित्य उत्कृष्ट असं साहित्य आहे. या साहित्याचा उपयोग आपण चांगल्या प्रकारे म्हणजे अनेक साहित्य जर त्याच्यातून एक ही संकल्पना जी आपली सध्याची आहे ती अतिशय महत्त्वाची संकल्पना या साहित्यातून आहे. आणखी मला स्पष्टीकरण भरपूर करायचं पण वेळेअभावी या ठिकाणी थांबतो.